यहाँ से क्या हो गया? जस्ट एक मिनिट कोण आहे काय करतो मी लाईन ने घेणार सगळ्यांना ठीक आहे लाईन घे त्याला घे हे पोपच्यात घे लॉ ग्रॅज्युएट प्रॅक्टिस करतो कल्याण कोर्ट ठाणा कोर्ट गिराईक बघून पुढे बांधतो फार बरं वाटतंय प्रणवचं खास करून फार अभिनंदन करतो मी त्यांनी फार मॉडेल होता ना भाई शावर आली आम्हाला माहिती आहे 14 वर्षांनी पण त्याच आहे 14 वर्षांनी पण त्याच लीडर म्हणून सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतो कुठल्या नॉलेज सॉल्युशन म्हणून वर्किंग ॲज अ प्रोजेक्ट लीडर ना लग्नाला 2 वर्ष आली 2 महिन्यामध्ये वाटत नाही बाब आहे मला वाटत नाहीये रेकॉर्ड होऊ दे आपली कमेंट थँक्स टू एव्हरीबडी सगळे आले नाईस फिलिंग मी चांगला डिप्लोमा हाय ओके गुड सांगलीला होतो सांगलीला डिप्लोमा इंजिनिअरिंगचं एक प्रायव्हेट जॉब केला तर प्रणवने सांगितलं की आपण मित्रांशी येऊन एक करूया एखादा प्रोग्राम करूया त्याकरता एकत्र भेटण्याचं ठरवलेलं मी सगळे आला फार आनंद माझं नाव संजीव आगाशे मी अजूनही विजयनगर सोसायटीतच राहतो आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये कामाला आहे ॲज अ इंजिनियर कांदिवली आणि स्पेशल मी थँक्स प्रणव हेमंत गाडीगावकर आणि मोहिले आणि दीपक या चौघांचे फार अभिनंदन करतो त्यांनी खूप प्रयत्न केले आणि सगळ्यांना भेट झाली एकत्र आणलं खूप खूप बरं वाटलं मजा आली आमंत्रण सगळ्यांना अरे कुठे यायचं लग्नाला गिरगावला कुठे बीकॉम कंप्लीट केल्यानंतर ICW इंटर्न केलं सध्या इस्कॉन मध्ये मी चीफ अकाउंटंट आहे माझा स्वतःचा अकाउंटची मी कामं करतो आणि मी या गेट टुगेदर साठी प्रणवचं आणि विशेष करून उंदराचं बस ओके 10वी 2 परांजपे विद्यालय अजून 14 वर्षानंतर आता मी युरेका पोस्टमध्ये टेक्निशियन म्हणून आहे माझी कल्पनाच राहिली आणि करून दाखवली ग्रेट आणि मॉनिटरचा समावेश आहे मॉनिटर ना अरे आज बोलून जागा हसू नका चुकीचे शब्द आहेत अशुद्ध आहेत पण आहेत चालेल ठरवलेले क्षण टिकून घेऊया चला मुलांनो पुन्हा शाळेत जाऊया मुलंच 10वी 2 परांजपे विद्यालय मुलंच तास चालू असताना दुसऱ्याचा डबा हळूच खाऊया देसाई तुला
मग स्वतःचा डबा कावळ्यांना खाऊ घालूया. चला मुलांनो पुन्हा शाळेत जाऊया. वार्षिकोत्सव जवळ आलाय, चला तयारीला लागूया. काय मोनिकाने त्यात भाग घेतलाय? तिला प्रत्यक्ष स्टेजवर पाहूया. चला मुलांनो पुन्हा शाळेत जाऊया. आठवतो मला तो दिवस, कालचा होमवर्क उद्या परवा करूया. नाही, शिक्षकांना परत बोलावूया. तोच धडा नव्याने शिकूया. चला मुलांनो आता तरी शाळेत जाऊया. आठवलेले तुझं नाव घ्यायचंय. आठवलेले क्षण आठवलेले क्षण आता जपून ठेवूया. चला मुलांनो एकदाच, फक्त एकदाच शाळेत जाऊया. बोलायला कोणाला विसरून घाबरू नकोस. एका स्टेशनरी दुकानामध्ये एक सेल्स एक्झिक्युटिव्ह सुपरवायझरचं काम करतो. स्टेशनरी आयटम टोटली पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये सप्लाय करतो. माझं नाव रुपेश. मी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग केला, त्याच्यानंतर डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग झालं. आता सध्या विजय असोसिएट्समध्ये साईड इंचार्ज म्हणून काम करतो. आणि या प्रोग्रामबद्दल म्हणायचं झालं तर अरेंज केला ही चांगली गोष्ट आहे, पण हा इथेच थांबू नये. हा दरवर्षी दरवेळेला दिवाळीच्या अगोदर व्हावा. आमीन आमीन. आता तरी घुस म्हणा. मी संतोष व्यंकटेश मोहिले, नंदेतच राहतो. मला घरचं माहिती आहे. मी सध्या गॉडफ्रे फिलिप्स इंडिया चकाला सिगरेट फॅक्टरीमध्ये अंधेरीच्या कुठल्या पण मानवाला आभार मानते. वेलकम टू एव्हरीबडी. मी आता सध्या इंटरलेव्हस इंडस्ट्रीज गिरा रोडला अकाउंट असिस्टंट म्हणून जॉब करतोय. राहणार अंधेरी. लिंबू मध्ये कामाला आहे. तुम्ही सगळे आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. पण जे नाही आले पुढच्या वेळी त्यांनी यावं हीच अपेक्षा आहे. थँक्यू. माझं नाव किशोर. आडनाव तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, कारण एकच आडनाव आमच्या आपल्या शाळेमध्ये होतं ते. मी अजून अंधेरीमध्येच आहे. माझं 2002 ला लग्न झालं. 2 लग्न झाली. 2002 ला माझं लग्न. ओके, 2दा लग्न करणार करू शकतो. 2002 साली माझं लग्न झालेलं आहे. मला आता एका आता बरोबर झालं ना. बोल बोल बोल. मी तिकडे असिस्टंट. हाँ दोनों सब कुछ अंदर का बाहर सकते हैं. क्या माल आणि वेगळे आयटम्स त्यामध्ये. छोट्या मुलांची नाव ना. हर्ष. 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 ऐकून आम्हाला पण हर्ष झाला. त्याच्यामध्ये बघून नाही. आणि बायकोचं पण सांग ना. नाव घे नाव घे. ऍक्च्युली तिचं नाव सगळ्यांना माहितीच आहे. अंजली. अंजली. अरे तिलाच ना ती पटवायला जास्त वेळ घेतो. तुझा वेळ अमूल्य आहे. ऍक्च्युली जेव्हा माझ्याकडे संतोष आला त्याचे मला एकदम झालं की संतोष का घरी आला. पण मला ऐकून खूप आनंद आला. तेव्हा मी याला पण फोन केला प्रोग्रामला, आणि सर्व कॉन्टॅक्ट झाला. खूप आनंद की सगळे एकत्र येत आहेत म्हणून. पण जे नाही आले त्याला तर मला भेटायची खूप इच्छा आहे, पण अजून नाही मारू शकत नाही. कबड्डी खेळूया. खो खो. तर मी अगोदर पहिल्यांदा ग्रॅज्युएशन व्यतिरिक्त ज्या लोकांनी जे एक्स्ट्रा कोर्सेस केले त्यांच्या सर्वांचे अभिनंदन. कारण ग्रॅज्युएशन करून पुढे प्रत्येकजण सर्व्हिस करतं, पण प्रत्येकाने अजून काहीतरी आपण मोठं होऊन त्यांनी आपलं करिअर काढून दिलं. ते खूप खूप चांगली गोष्ट आहे. ती मी म्हणजे आजकालच्या याच्यामध्ये मी बस मला काय बोलायचं नाही. थँक्यू. येस सर. लोंढे येस सर. ॲडव्होकेट आहे. येस सर. उद्देश आणि कंपनीमध्ये पार्टनर आहे. 7 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय. कोर्टला माझं ऑफिस आहे. बेसमेंट मध्ये. कधी काय गरज लागली तर फ्री मध्ये. मी मेघन मुळे अर्थात तुमचा मुळे
आणि आता एका केमिकल कंपनीमध्ये कामाला आहे, अमाइन्स अँड प्लास्टिकर्स लिमिटेड, जे प्रणवला माहिती आहे. प्रणव येऊन गेलेला आहे त्या कंपनीमध्ये. पण मला दिसला नाही दिसला नाही, एवढा मोठा असून दिसला नाही. ते मेन. तर मी 10वी नंतर अंधेरी सोडली, विजयनगर सोडलं. आता मी ठाण्याला आहे. ठाण्याला किती 15 वर्ष झाली ऑलमोस्ट. आता 9 to 5 जॉब चालू आहे. वर्किंग ॲज अ पर्सनल सेक्रेटरी. लग्न लग्न अजून झालेलं नाही. मी असं म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे की माझं लग्न झालेलं नाही. अजून लग्न का नाही केलं? का नाही केलं लग्न? भेटली नाही कोणी. भेटली नाही का शोधली नाही? नाही, तसा योग आला नाही. ओके नाव त्याची सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावर. ठीक आहे. ओके मी इंट्रोड्यूस करून देतो. असं काय तू ओके मीनाक्षी, शिल्पा, मोनिका गोडबोले, मोनिका आता काय नारायण. ओके श्रीकांत नायका, समीर सावंत आपले. ओके मी प्रणव देसाई, ही माझी वाईफ वैशाली देसाई. आम्ही सगळ्यात मस्तीखोर मॉनिटर होतो. मी मॉनिटर होतो. पण आम्ही कोण ऐकत नव्हतो. तुमची नावं एवढ्या बुक मध्ये लिहिली नाही कधी म्हणून आम्ही तुला लिहून दिली नाही. बघितलं? आम्ही 91 मध्ये भेटलो, बार्ला कॉलेजमध्ये भेटलो आणि 2000 मध्ये वी गॉट मॅरिड. आणि आता आमचा एक छोटा पिल्लू आहे 2 वर्षाचा. तो म्हणाला डॅडी येत नाही मी. ओके असं आहे लाईफ. शी इज वर्किंग इन हाफकिन बायोफार्मा ॲज अ कॉस्टिंग मध्ये. आणि मी प्रेझेंटेशन द्यायची सवय झाल्यात ना ऑफिसमध्ये. प्रेझेंटेशन असं काय नाही. आणि मी बिझनेसच आहे, फॅमिली बिझनेसमध्येच आहे. मी वाशी, ठाणा अँड बेलापूर या एरिया माझ्या अंडर येतो. काय करतो तू? सोल्युशन डिझाईन करतो. डेटा सेंटर, तुझे ऑफिस पण मीच डिझाईन केलं आहे बाय द वे. राईट? तरीच ते मला वाटतं तुमचं काहीतरी आउटस्टँडिंग बाकी आहे. सबस्क्रायबर नॉट अलाउड. एनिवे असं आहे. ओके थँक्यू. कसा असलेला मॉनिटर होतो त्यावेळी. कोणाचा मॉनिटर होता? 10-2चा मॉनिटर होता तू. काय करायचा तू? काय करायचं मॉनिटर म्हणजे काय करायचं? पुन्हा व्यवस्थित. 10-2ला तुमच्या कृपेमुळे मी मॉनिटर होतो. आमच्या ग्रुपने कसं काय? नाही मी काहीतरी नाही ते भाग्य मिळालं नाही. म्हणजे म्हणायचं काय तुला? काही नाही, आपलं ते 10-2 येस सर. तुमचा वर्ग कसा होता? रंग काय होता बिल्डिंगचा? निळा होता. आतमध्ये रंग काय होता? आत पिवळा होता. नक्की पिवळा का लाल? मला अजूनही आठवतो आपला 10-2चा वर्ग. अरे पण आम्ही संध्याबद्दल काहीतरी बोलतोय. आपण 10-2चा वर्ग जेव्हा आपला सुरू झाला. पण तू वर्गात कुठे बसायचा? मला बोलू दे ना. स्टार्टिंगला जेव्हा सुरू झाला तेव्हा एका साईडला सगळ्या मुली, एका साईडला सगळ्या मुलं. मग नंतर काय झालं का माहिती नाही, सगळ्यांना कळलं की बाबा मुलं फार गडबड करतायत, मुली पण फार गडबड करतायत. तर बाबा एक रो मुलांचा, एक रो मुलींचा, मग परत ते तसं त्याने सुरू केलं.
कोणी मॉनिटर असलं तू केलं की काय हे होतच का पण ते अजूनपर्यंत कुठल्याही वर्गात झालं नव्हतं ते 10-2 मध्ये झालं काय? हे जे असं डिव्हिजन झालं ते कधीच झालं नव्हतं. मला अजूनही आठवतं आपला स्पोर्ट्स डे जोश आपल्याला पेटे सरांनी सांगितलं की तुमचा वर्ग आम्ही खेळायला देणार नाहीये फायनल आणि 10-1 बरोबर आपली फायनल होती. मी पेटे सरांबरोबर त्यांच्या केबिन मध्ये सांगत होतो त्यांना की आम्हाला खेळू दे, आमचा लास्ट इयर आहे, 10वीचं वर्ष आहे, आम्हाला खेळू दे, एक क्षण आहे. नाही मग शेवटी पेटे सर म्हणाले एक कंडिशन आहे की तुम्ही जिंकला तरी तुम्हाला पदक मिळणार नाही. म्हणलं आम्हाला पदकाचं काही नाही आपल्याला काय पाहिजे होतं त्यावेळी की आपल्याला 10-1च्या वर्गाला हरवायचं होतं. चिंता पाठवायला बरं ना आपल्याला 10-1च्या वर्गाला म्हणजे ज्या वर्गामध्ये कोंबडी होती त्या वर्गाला सूर्यवंश आपल्यामध्ये मेन प्लेअर होता जो जास्त त्यांच्यामधले आणि तो आपण 10-1च्या विरुद्ध जो सामना होता तो आपण जिंकलेलो त्यावेळी मला अजूनही आठवतं. संपली असं वाटतं मी 1 वर्ष एक्साइटेड झालाय. जास्त गेला. हा जो कार्यक्रम आहे आम्ही 3 आठवड्यापूर्वी मी आणि प्रणव नाशिकला गेलेलो एका कामानिमित्ताने. येताना गाडीमध्ये ठरला आमचं की हा एक प्रोग्राम आपण काहीतरी केला पाहिजे, आपले सगळे मित्र आहोत ते भेटले पाहिजे. आम्ही म्हणजे मी, प्रणव, संतोष आणि बाकीचे म्हणजे प्रत्येकाने कोणाकोणाचा नंबर दिलाय, दीपकने कोणा मित्राचा दिलाय, गावडेंनी दिलाय, सगळ्यांनी आपापले म्हणजे जे जे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत त्यांनी आपापले नंबर दिले. पण काही जणांना आपला कॉन्टॅक्ट नाही होऊ शकला. तर तुम्हाला कोण भेटेल कधी त्याला सांगा आवर्जून की असा कार्यक्रम झालेला आणि 1 वर्षानंतर दिवाळीच्या आधी हा कार्यक्रम होणार आहे. तर आपण भेटून त्याचं परत आपण सगळे मोठ्या प्रमाणात भेटू आणि चांगला कार्यक्रम करू अशी मी आशा करतो. आम्ही तुषार शेळके आणि आय थिंक पर्सनली मी सगळ्यांना सांगितलं मी काय करतोय. स्टेप कोणाला माहिती प्रोफेशनल इंटिरियर डिझायनर आहे. माझ्या स्वतःचा डिझाईन करायचं काय काइंड ऑफ डिझाईन विटा आणि सिमेंट ठेवल्यानंतर त्याचं काम सुरू. घरी बोलव माझं ऑफिस आहे हेल्प करा हेल्प करा बहिणी पडली पर्सनल लावला. दॅट्स इट. थँक्यू. 10वी-2 मध्ये डेकोरेशन आवडला शिकत होतो आणि असं वाटतं अजूनही शिकत जावं. या सगळ्यांना भेटलं वाटतं आणि बऱ्याच वर्षांनी सगळे एकत्र भेटले त्याचा खूप आनंद होत आहे आणि खूप जण आले नाहीत त्याचं दुःख पण होत आहे. आणि मी आता सध्या कोण नक्की आलं नाही म्हणून दुःख होत कोण रे कोण नाव घे. ऍक्सेप्ट्रा अरे काय लाजला की काय. इंडियन रेल्वे म्हणजे सांगतालचं काम करतो आणि तो दरवेळेला दुबई रिटर्न घ्यायला येतो 10 रुपये देऊ. पुढच्या वेळेला जेव्हा देऊ 10 रुपयात दुबई रिटर्न. तुमचं झालं मला सांगा. माझं नाव काय सांगायची परत काय गरज आहे का. पूर्ण नाव सांगतो समीर सुरेश सावंत. ठीक आहे. नंतर 10वी नंतर इंजिनिअरिंग केली, डिप्लोमा केला. नशीब कोणाचं काय केलं आता आपण निर्माणमध्ये काम करतो. केसावरती बारीक पडलं म्हणजे शाळेतली जुनी लफडी होती सगळी बारीक पडली म्हणून मी आता सगळ्यापासून दूर आहे आणि आता काम करतो आणि घरी जातो आणि गपचूप झोपतो. अरे माझ्याच घरी जातो. माझं काम असतं. माझं काम दिवस आणि रात्र दोन्ही वेळेला चालतं. घरी नाही रे साईटवर चालतं. अजून काय विचारायचंय. तुमच्या
सगळ्यांसाठी मोनिका गोडबोले, आता मोनिका नारायणकर. एक मुलगी आता 5 वर्षाची होईल डिसेंबर मध्ये आणि लग्नाला 8 वर्ष झालेली आहे. मॉनिटरची ऍक्टिंग करणं नाही आता ऍक्टिंग क्षेत्र सोडून सुद्धा खूप वर्ष झालेली आहे. सब टीव्ही मध्ये काम करते, कांचन अधिकारी असिस्ट करते, आता असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करते. सध्या एक चित्रपट केलेला आहे, त्याचं नाव आहे मानिनी आणि पुढच्याच महिन्यात तो रिलीज होईल. त्यामुळे सध्या अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर आज जेव्हा मला त्याचा फोन आला, दादा काही दिवसांपूर्वी शिल्पाचा फोन आला, तेव्हा मला असं वाटलं की ठीक आहे भेटू, म्हणजे मी ती गोष्ट फार कॅज्युअली घेतली होती. तेव्हा मला या गोष्टीचं आज जेवढं महत्व वाटतं तेव्हा नव्हतं. आज साधारण अगदी श्रीकांतचा फोन आला तेव्हा सुद्धा असं वाटतं की शी आता कुठे भेटायचं ते इतके थकले मी. इथे आल्यावर मला एक लक्षात आलं की मी केवढी मोठी गोष्ट मिस केली असती. सो थँक्यू व्हेरी मच प्रणव. आणि सगळ्यांना भेटल्यावर मला खूप आनंद होतोय. मी शिल्पा दिनेश कोयंडे, राहणार पत्ता सांगा. मुक्काम पोस्ट कंपोस्ट अंधेरी विजयनगर. मी हाऊसवाईफ आहे आणि आवड म्हणून मी नाटकाचं काम करते. माझे मिस्टर स्वतः नाटकातून कामं करतात, मी आवड म्हणून नाटकातून कामं करते आणि मी हाऊसवाईफ आहे. मला एक 5 वर्षाची छोटी मुलगी. नाव काय? नाव कोणाचं? स्वरांगी दिनेश कोयंडे. करी 1 2 3 आता नाही चिडत मी. हा माझा मुलगा आदित्य. आता ते तोड. ते तोड. देवीकर. लग्नाला 8 वर्ष झाली आणि हा 5 वर्ष. 3 वर्ष. त्याला तू ठरव. मी दिसतोय. ऍडजस्ट कर. कसं दिसतोय? अरे अजून तू गोरा नाही दिसत. मी जरा ब्राईट सगळ्यांना दिसलं पाहिजे. ओके ओके इंट्रोडक्शन. काय नाव होतं माझं? दीपक मोहिते. खूप मस्ती केली, धमाल केलेली आहे. दहावी दोनला खूप मस्ती केलेली आहे, खूप मजा केलेली आहे. सगळ्या आठवणी आज जाग्या झालेल्या आहेत आणि अशी मस्ती करावी वाटते, अशी खेचलोय सगळ्यांची. कविता म्हणून दाखवेन. अरे वा वा. ही नेटवरून ढापलेली आहे. म्हणून मी हल्ली बोलतच नाही. मित्रांची नावं ईमेल आयडी असतात, भेटायच्या जागा चॅटरूम असतात. कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही, दिलखुला शिवी आणि पडतच नाही. म्हणून मी हल्ली काही बोलतच नाही. दिसले की जाताना बाय, पण समोर असताना प्रश्नांचीच की बोलायचे काय, अशी खोटी जवळकी मी कधी साधतच नाही. मुखवट्याआड चेहरा कधी लपवतच नाही. म्हणून मी हल्ली काही बोलतच नाही. आज इथे उद्या तिथे कोणासाठी कोणी थांबणार नाही. कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही. पण इथून तिथे जाताना कोणी निरोप तरी देईल की नाही. जाताना आपण कोणी एक अश्रू तरी ढाळेल की नाही. म्हणून मी हल्ली काही बोलत नाही. शब्दच हल्ली अर्थ विसरतात. शब्दच हल्ली अर्थ विसरतात. संवेदनाच हल्ली बधीर होतात. भावनाच हल्ली बोथट होतात. अगदी थोडी माणसंच ही कविता शेवटपर्यंत वाचतात. म्हणून मी हल्ली काही बोलतच नाही. अरे वा वा वा. अच्छा तू आता काय करतोस? काय करतोस? मी काय करतो, कॉम्प्युटर घेतो, त्याच्यावर दिवसभर आकडेमोड करतो. सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नाव सांगितलं, टाटा इंटरॅक्टिव्ह सिस्टम कंपनी. ग्रेट ग्रेट. अजून लग्न झालेलं नाही, शोधतोय. मोनालिसा पाटील गेलेली आहे. गुड गुड गुड. नाव थँक्यू.
थँक्यू शुरू. मी विनोद जाधव पुढे ये ना, दिसत नाही. दिसत नाही मी आता क्रॉसरोडला जॉबला आहे स्पॅनिश ब्रँड आहे मँगो म्हणून हां आणि मी अजून सांगतो एक कविता बिविता वाचते नाही मला येत नाही कविता वाचता मी वाचता येत नाही कोणतं फोन नंबर अरे आम्हाला नौकवी वाटला रे तू.